पत्रकार परिषद घेण्यामागचा हेतू एकच. गेले 2 ते 3 महिने झाले असतील नगरपालिकेत निवडून येईल. पण या 3 महिन्यामध्ये जे काही मला दिसलं ते मला लोकांसमोर मांडायची इच्छा झाली. कारण आजपर्यंत सामाजिक कार्य करत असताना सर्वप्रथम मी महिला नागरिक आहे, मग सामाजिक कार्यकर्ते आहे आणि त्यानंतर मी नगरसेवक आहे. आज सामाजिक कार्यकर्ते म्हणून मी घेतलेली ही पत्रकार परिषद आहे. आज ज्या वेळेला मी नगरपालिकेमध्ये गेले 2 ते 3 महिने कारभार बघतो तर याच्यामध्ये इतक्या प्रकारचे गोष्टी आढळल्या, त्याची मी थोडक्यात माहिती दिलेली आहे आणि तरीही 3 पेजेस झालेले आहे आणि तरीही मला भरपूर लिहायचं शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यात. कारण हे सगळं आम्ही भोगतोय, ह्याच्यासाठीचे वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत, आपण CO साहेबांना केलेले आहेत, त्या विभागाकडे केलेले आहेत, परंतु त्याच्यातून कुठलाही आउटपुट नाही. आपण बघितलं असेल की मंडई हा एक प्रश्न घेऊन मी आपल्यामार्फत तसेच CO साहेबांपर्यंत पोचले. त्यांनाही मंडईचं जे काही बाहेर महिला लोक बसत आहेत त्याविषयी आपण चर्चा केली, त्याच्यावरती कारवाई केली. आता त्या भागामध्ये मंडईच्या भागामध्ये बाहेर कुणी बसत नाही असं सांगितलं जातं. पण तुम्ही नागरिक आहात सातारमधले, मी नागरिक आहे आणि मंडई हा माझ्या वॉर्डामधला भाग आहे. रोज बसणारे तिथे जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं मी व्हिडिओ क्लिपिंग केलेलं आहे. त्यांची माहिती घेतलेली की ते का बाहेर बसतात, इतक्यादा सांगूनसुद्धा ते बाहेर का बसतात. आतले लोक बाहेर येऊन बसण्यामागचं कारण की तिथे सर्क्युलेशन होत नाही. आतमधल्या मंडईचं जे सर्क्युलेशन झालं पाहिजे ते केलं जात नाही आहे. मंडईमध्ये जेवढे गाळे दिलेले आहेत ते प्रामाणिकपणे ज्यांच्या नावावर आहेत ती लोक तिथे बसतात का याची आम्ही माहिती काढतो. ती लोक तिथे बसत नाही आहेत, तिथे वेगळी लोक बसायला आहेत. आज आपण बघतो मंडईमध्ये खाली बेसमेंटला खत निर्मिती कारखाना केलेला आहे छोटासा. त्या खताचं काय होतं या प्रश्नावर आजपर्यंत मला उत्तर मिळालेलं नाही आहे. मग हा आज होणारी गोष्ट नाही आहे, ही गेले 10 ते 12 वर्ष झाले जशी मंडई स्थापन झालेली आहे तेव्हापासून हा प्रश्न चालू आहे. आपल्या मंडईमध्ये फ्रूट मार्केट ह्याच्यामध्ये जाऊन एखाद्या वेळेला तुम्ही सर्व पत्रकारांनी निश्चितपणे जाऊन चेक करावं की आपली फ्रूट मार्केटची अवस्था काय आहे. तिथे वटवाघळं थांबण्याचं केंद्र झालेलं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी ह्या ज्या बिल्डिंगा बांधलेल्या आहेत या लोकांच्या पैशातून बांधलेल्या बिल्डिंग आहेत. कुठल्याही एका व्यक्तीनं ह्यासाठी पैसे दिलेले नाही आणि ह्या बिल्डिंगा बांधून जर लोकांना त्याचा उपयोग होत नसेल तर हा पैसा अनाठायी खर्च का केला हा आमचा प्रश्न आहे. याचबरोबर आता सफाई कामगारांचा प्रश्न आहे. गेले बरेच वर्ष काही सफाई कामगार हे कंत्राट बेसिसवरती काम करतात. म्हणजे एक कॉन्ट्रॅक्टर असतो, त्याच्याकडे काही सफाई कामगार असतात, ते एकत्रितरित्या ठेकेदारासारखी आपण ते नगरपालिकेमध्ये हे लोक लागलेली असतात कामाला. त्यांना महिन्याला एक तत्सम अमाऊंट देण्याचं कबूल केलेलं असतं. दर महिन्याला मासिक उत्पन्न ह्याच्यामध्ये त्यांच्याकडनं सही घेतली जाते, ते उत्पन्न त्यांच्या हातात मिळत नाही. दुसरी गोष्ट, दिवाळीनंतर आज अखेरपर्यंत ह्या लोकांचा पगार झालेला आहे. हे सर्व लोक माझ्या मागे इथे बसलेले आहेत. यांना आज तुम्ही बघता सफाई कामगार म्हणजे आपल्या सातारमध्ये जर स्वच्छ आणि सुंदर सातारा हवा असेल तर त्याला सफाई कामगाराची जास्त गरज आहे. पण आपल्या सफाई कामगारांकडे तुम्ही कधी गमबूट बघितले असतील तर निश्चित मला फोटो दाखवा. कधी त्यांच्याकडे हँडग्लोव्ज असतील तर निश्चित सांगा की ही सुविधा प्रशासन का देत नाही. आज ह्या लोकांना ज्या घाणीमध्ये काम करावं लागतं त्या घाणीमध्ये हे लोक काम करत आहेत आणि शिवाय तुम्ही जर महिन्याला पगार देऊ शकत नसाल तर या लोकांनी स्वच्छ आणि सुंदर सातारा का ठेवायचा हा प्रश्न आहे. मग ह्याच्यामध्ये या लोकांचे हात ओले झाले नाहीत का? ठेकेदार जे घेतले तुम्ही, ठेकेदार पैसे देत नाहीत हा तुम्ही आम्हाला सबब सांगतात. मला सबब सांगितली गेली की ठेकेदारांनी पैसे दिलेले नाही आहेत कामगारांचे, पण तुम्ही त्याच्यावर नियंत्रण जर ठेवू शकत नसाल तर तुम्ही ठेके काढताच कशासाठी? तुमचं नियंत्रण जर नाही असं तुम्ही म्हणता तर ठेके काढता कशासाठी?
त्याच्याबरोबरच आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि आपण जी वाचनालय आमच्या मंगळवार तळ्याच्या जवळ एक वाचनालय आहे त्याच्या संदर्भात मी आपल्याला इथे लिहिलेलं आहे थोडक्यात. 2011 साली आपलं वाचनालय चालू झालं. त्याची कामाची पूर्तता 2013 साली आपल्याला कामाची पूर्तता मिळाली. त्याचे सर्व कागदपत्र आहेत माझ्याकडे. त्यानंतर अचानक 2015 साली एक वाचनालय की ज्याचं नाव आहे श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय याची स्थापना करण्यात आली 2015 साली. 2015 साली स्थापना केलेल्या वाचनालयाला 2016 साली ही जागा हस्तांतरित केली गेली. या जागेचं जे रजिस्ट्रेशन आहे ते तिथल्या एका पतसंस्थेच्या कार्यालयावरती रजिस्ट्रेशन आहे. मग त्या पतसंस्थेमध्ये कधी आम्ही तिथे वाचनालय बघितलं नाही. मग हे वाचनालय घेण्यामागचा उद्देश काय आणि ते असं अचानक इमिजिएटली का ट्रान्सफर आणि हस्तांतरित केलं गेलं. ऑक्टोबर 2016ला केलं आणि नोव्हेंबरला आपली इलेक्शन. तर असं तडकाफडकी ट्रान्सफर करण्यामागचा आम्हाला हेतू माहिती पाहिजे आहे. त्याचबरोबर या वाचनालयाच्या वरती जो हॉल आहे, आता मला एक माहिती आहे की तुम्ही सर्व एवढे विचारवंत आहात, म्हणजे शब्दांचे वडील म्हणायचं तुम्हाला सर्व पत्रकारांना. तर तुम्हाला चांगलं माहिती आहे की जेव्हा लायब्ररी असते तेव्हा त्या लायब्ररीमध्ये आपण पुस्तकं वाचतो, ना की लायब्ररीच्या जवळपास जाऊन पुस्तकं वाचतो. त्या लायब्ररीमध्ये पुस्तकांची उपलब्धता करून दिली जाईल हेही त्यांनी सांगितलं होतं. हे अभयसिंह भोसले सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय. मग हॉलची मागणी का केली गेली आणि तो हॉल का हस्तांतरित केला गेला? कारण तो एक उत्पन्नाचा नगरपालिकेचा सोर्स असू शकतो. आज आपण बघतोय नगरपालिकेचं उत्पन्न कमी आहे आणि म्हणून सातारा शहरामध्ये विकास होऊ शकत नाही असं CEO आपल्याला वारंवार सांगतात. पण जर उत्पन्न सोर्सच त्यांनी स्वतः खुडलेले आहेत तर त्याच्यातनं काय आउटपुट होणार आहे? जसं की फ्रूट मार्केट बंद आहे. फ्रूट मार्केटवरती असलेला हॉल हा बंद स्वरूपात आहे. त्यानंतर वाचनालय आहे, वाचनालय बंद स्वरूपात आहे. वाचनालयाच्या वर असलेला हॉल बंद स्वरूपात आहे. समोरच असलेलं राजीव गांधी व्यापारी संकुल हे पूर्णपणे बंद असलेली प्रॉपर्टी आहे. मग अशा प्रॉपर्टी उभं करून नगरपालिका कुठल्या प्रकारचं उत्पन्न मिळवते बंद ठेवून? हा आमचा सवाल आहे आणि हे आम्ही विचारलेली आहे, मागणी केलेली आहे, त्याच्यातनं उत्तर काही आलेलं नाही आम्हाला. राजवाड्याचा अनागोंदी कारभार त्याबद्दल तर आपण वारंवार बोलतोच आहे आणि तरीही आजही अवैध धंदे त्या बेसमेंटमध्ये चालू आहे. बेसमेंटला साधा दरवाजा किंवा गेट बसवण्याचं सुद्धा आम्ही कल्पना केलेली नाही. ही प्रॉपर्टी जर नगरपालिकेची आहे आणि सर्व लोकांची आहे तर ह्याची जबाबदारी ही नगरपालिकेने घ्यावी आणि ते तसं शासनानं कायद्यानं तरतूद आहे केलेली. म्हणजे ही काही अनाठाई मागणी नाही आहे आपली. आज आपण बघतो सातारा शहरात राजपथ ते राजवाडा ते देवी चौक इथपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे व्यापारी बसलेले असतात, जे आहेत फुटपाथवर बसलेले असतात. हे सर्व अतिक्रमण कोण काढणार आणि हे लोक कशी बसतात? ज्या वेळेला मुठा आर्केडमध्ये आग लागते त्यावेळेला आपण विचार करतो की तिथे आग का लागली, पण तिथे पार्किंगची सुविधा नाही. आज बाहेर सर्व गाड्या पार्किंग होतात. तुम्ही कधीही जावा, रात्री 2ला जरी त्या भागात फिरलात तरी गाड्या ह्या पार्क केलेल्या दिसतात. मग ह्यांच्यासाठी कुठली योजना का राबवली गेली नाही आजपर्यंत? आणि मग मुठा आर्केडला आग लागली ज्या वेळेला त्यावेळेला आपलं नशीब चांगलं की तिथे एखादी गाडी पेटली नाही, नाहीतर कितीतरी जीवितहानी झाली असती. आणि हे सगळं करताना जेव्हा बांधकाम परवाने दिले जातात ते कसे दिले जातात? या लोकांना हात ओले केले नाहीत का? बांधकामे परवाने पूर्णत्वाचे कसे दिले गेलेले आहेत? तिथल्या जे नवीन नवीन बांधकामं झालेली आहेत, नवीन गाळे झालेले आहेत, कुठे नवीन दुकानं झालेली आहेत, त्यांना कुठेही पार्किंगची सुविधा व्यतिरिक्त तुम्ही त्याचं परमिशन दिलेली आहे. त्याचा आम्हाला प्रश्न आहे की हा परमिशन देत आहे कोण आणि पूर्णत्वाचा दाखला देतो आहे कोण? जर अतिक्रमण आम्ही काढायचा प्रयत्न करतो असं त्या पालिकेचं म्हणणं आहे.